नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, आता तुम्ही चॅटबॉटवर या ठिकाणी तक्रार करू शकत आहे। तुमचा जो आपल्याला व्हॉट्सॲप क्रमांक दिलेला होता तक्रार करण्यासाठी, त्या ठिकाणी जर तुम्ही तक्रार केली, तुम्हाला पेन्शन मिळालेले नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिले जात आहे। तर मित्रांनो, हा जो क्रमांक आहे 78 21 92 27 75 हा क्रमांक तुमच्या व्हॉट्सॲपला सेव्ह करा आणि त्या ठिकाणी तुमची सर्व माहिती भरून तुमची तक्रार नोंदवू शकता। या ठिकाणी तक्रार नोंदवलेली आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आम्हाला मिळालेले नाही। तर मग या ठिकाणी या उत्तराला, त्या तक्रारीला उत्तर आलेलं आहे। त्या ठिकाणी संबंधितांना या ठिकाणी रिप्लाय आलेला आहे की या ठिकाणी असं उत्तर आलेलं आहे, बघा तुमची तक्रार यशस्वीरित्या सोडवण्यास आली आहे। त्या ठिकाणी नाव येईल, आपणास कळवण्यात येते की हा आपला तक्रार क्रमांक आहे, या यशस्वीरित्या सोडवण्यात आलेली आहे। अधिकाऱ्यांनी दिलेला निराकरण तपशील, संबंधितास भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असून माननीय तहसीलदार यांच्याकडे पेन्शनबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे। आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करण्यास सूचित करण्यात आले आहे। त्या संबंधितांनी तक्रार निकाली काढण्यात आलेली आहे। म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही अशा पद्धतीने चॅटबॉटवर माहिती दिली, तक्रार केली, तर त्या ठिकाणी तुमची तक्रार सोडवल्या जात आहे। या संदर्भात तक्रार कशी करायची, ही माहिती कशी करायची, आपण या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे। तर मित्रांनो, सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की ज्या दिव्यांग बांधवांना 2,500 रुपये आलेले नाहीत, म्हणजे 1,500 रुपये झालेले आहेत, तुम्ही सर्व कागदपत्र दिलेली आहे, तर त्या संदर्भात तुम्ही व्हॉइस मेसेज किंवा या ठिकाणी टाईप करून मेसेज या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही नोंदवू शकता। तर मित्रांनो, तुकाराम मुंडे साहेबांनी आपल्या सर्व दिव्यांग बांधवांसाठी ही अतिशय चांगली सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तरी सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की ज्यांना या ठिकाणी पैसे आलेले नाहीत किंवा 1,500 रुपये झालेले आहेत, त्या सर्व दिव्यांग बांधवांनी या ठिकाणी तक्रार नोंदवा, म्हणजे याची दखल घेतली जाणार आहे। मित्रांनो, सर्व लाभार्थ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही व्हॉट्सॲपवर या ठिकाणी ही तक्रार नोंदवा, कारण की आपल्याला काही पैसे लागणार नाही, कुठे जावे लागणार नाही। तर या ठिकाणी तक्रार नोंदवा, तुमची समस्या सोडवल्या जात आहे। आपण या ठिकाणी बघितलं आहे की चॅटबॉटवर उत्तर मिळालेलं आहे की तुमची तक्रार सोडवण्यात आली। संबंधित तहसील कार्यालयाला, तहसीलदारांना मेसेज गेलेला आहे की या व्यक्तींची अशी तक्रार आहे की त्यांना पैसे मिळालेले नाही, त्यांना 1,500 रुपयेच मिळालेले आहे। तर त्या संदर्भात चौकशी करण्याची सूचना तहसीलदारांना या ठिकाणी दिव्यांग कल्याण सचिव, म्हणजे दिव्यांग कल्याण विभागामार्फत मिळालेले आहेत। तर मित्रांनो, तुमचे काम सोपे होणार आहे। तर लगेच या ठिकाणी तक्रार नोंदवा। आणि मित्रांनो, ज्या दिव्यांग बांधवांना 1,500 रुपये आलेले आहेत, त्यांनी उद्या तहसील कार्यालयात नक्की जा आणि सर्व कागदपत्रे घेऊन जा आणि कागदपत्र दिल्यानंतर पोच नक्की घ्या आणि पोच दिल्यानंतर त्यांना सांगा की आम्हाला या ठिकाणी DBTवर दिव्यांग म्हणून नोंद करून द्या, ऑप्शन आला किंवा नाही ते त्या संदर्भात तुम्हाला माहिती देतील। आणि जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून जाणार नाही। तर अशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी तुम्ही सांगा, तरच तुम्हाला पुढील महिन्यात डिसेंबर महिन्याचे 2,500 रुपये जमा होतील। मागील पैसे मिळणार किंवा नाही याबाबत अजून कोणताही आदेश आलेला नाही, त्यामुळे मागच्या महिन्याचे 1,000 आणि या महिन्याचे 1,000 असे 2,000 रुपये मिळतील याची शक्यता नाही आहे। परंतु पुढील महिन्याचे तरी 2,500 रुपये मिळण्यासाठी उद्या तहसील कार्यालयात जा आणि आत्ता या ठिकाणी या दिव्यांग चॅटबॉटवर जी आपल्याला हेल्पलाईन क्रमांक दिलेला आहे दिव्यांगासाठी, त्या ठिकाणी मात्र आता लगेच तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 1,500 रुपयेच मिळालेले आहे किंवा मिळालेले नाही, या संदर्भात तुम्ही व्हॉइस मेसेज बोलून सुद्धा टाईप करू शकता किंवा लिहून सुद्धा त्या ठिकाणी तक्रार नोंदवू शकता। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी नक्की तक्रार करा। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि दिव्यांग बांधवांना सुद्धा याबाबत माहिती द्या, किंवा त्यांना जमत नसेल तर दुसऱ्या कोणाच्या तरी मोबाईलवरून हा मेसेज त्या ठिकाणी तक्रार नोंदवा। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।